वेल डन मिस्टर जागीरदार, आम्हाला तुमचा पिच खूप आवडला. लवकरच पुढची बोलणी पण करू. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. थँक्यू सर. भेटू. येस सर, थँक्यू. थँक्यू. येतो. येस, चला. देवांश, येस मॅम. थँक्यू सो मच. डील फायनल झालीये. काय कमाल प्रेझेंटेशन दिलंस तू. दॅट वॉज अमेझिंग. थँक्यू मॅम. आय मीन ही डील मिळणं माझ्यासाठी पण तेवढंच इम्पॉर्टंट होतं. आणि आफ्टर ऑल आपण खूप मेहनत पण घेतली आहे प्रोजेक्टसाठी. सो या. पण बघितलंस, तू उगाच त्या टी शर्टवर अडकून बसला होतास. मी म्हटलं ना, मी दिलेला टी शर्ट सुद्धा तुझ्यासाठी तितकाच लकी ठरेल. शक्यच नाही. तुम्ही इथे? हो, खरेदीसाठी बाहेर पडले होते. ऍक्च्युली काय म्हणालीस? काय की मी देवांशला दिलेला टी शर्ट त्याच्यासाठी लकी आहे हे शक्यच नाही. का? फक्त तू दिलेले टी शर्टच लकी असतात की काय? नाही, मला असं म्हणायचं होतं की लकी शर्ट वगैरे असं काही नसतं. मला एवढंच म्हणायचंय की देवांशना जे काही यश मिळतं ना, त्यामागे त्यांचे कष्ट आहेत. लकी शर्ट, टी शर्ट, कपडे हे असं काही मानत नाही. म्हणजे हे पण करेक्टच असेल, पण कितीही कष्ट केले तरी लक शिवाय नशिबाची गाडी काय पुढे जात नसते. सई. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या आयुष्यातलं माझं लक काय? तुम्ही. बर, माझं कौतुक बास झालं आता. तुम्हाला ना सवय लागली आहे मला प्रत्येक गोष्टीला क्रेडिट देण्याची. किती क्यूट आहात तुम्ही दोघं. बरं सई, आज अचानक तू अशी ऑफिसमध्ये कशी काय आलीस? हो, ते सांगायचंच विसरले मी तुम्हाला. ॲक्च्युली मी आणि आई ना वटपौर्णिमेच्या खरेदीसाठी बाहेर पडणार होतो. पण तेवढ्यात नेमका आईंना फोन आला की त्यांच्या गावाकडच्या आई मावशी आहेत ना, त्या आजारी पडल्यात आणि त्यांना आईंची आठवण येते. हो, सिरियस वगैरे नाही आहे ना? नाही, सिरियस वगैरे काही नाही आहे. पण आई म्हणायला जर आठवण येते तर भेटून येते आणि थोडे दिवस तिथे राहते. मग काय, मी एकटीच राहिले. मग विचार आला की तुमच्यासोबत जावं शॉपिंगला, म्हणून तुम्हाला फोनही केला, पण तुम्ही फोनच नाही रिसीव्ह केला. फोन केला होता का? अरे सो सॉरी. ॲक्च्युली प्रेझेंटेशन देत होता ना, तेव्हा फोन सायलेंटला टाकला होता. सो सॉरी. ठीक आहे, काही हरकत नाही. पण आता तरी येऊ शकता ना तुम्ही बाहेर? मॅम, आय मीन मी जाऊ शकतो ना आता? आता हे काम तर झालंय आपलं, आणि त्या स्कूल प्रोजेक्टचं पण आत्ता काही करता येणार नाही कारण क्लायंटचा फीडबॅकच आला नाहीये. सो जाऊ ना? या शो. ग्रेट. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. हो मॅडम, तुम्ही पण येता का आमच्या बरोबर खरेदीला? नाही म्हणजे तुम्हालाही उद्याची तयारी करायचीच असेल ना. सॉरी, मी जरा जास्तच खाजगी प्रश्न विचारला. नाही, दॅट्स फाईन. ज्याच्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करावा आणि पूजा करावी असं कोणी नाहीये माझ्या आयुष्यात. खरंच सॉरी, मला काही कल्पनाच नव्हती. म्हणजे इट्स ओके सई. तुला कसं माहित असेल की माझ्या आयुष्यात काय घडलंय? आय अंडरस्टँड. बट यू नो सई, तू खरंच खूप नशीबवान आहेस की तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा आणि तुला समजून घेणारा असा लाईफ पार्टनर तुला मिळालाय. नशीबवान तर मी आहेच. बस बस पुरे. किती माझं कौतुक. हा,
निघायचंय आपल्याला, उशीर होतोय. मॅम येतो, सी यू, बाय. चला. तुझ्या या नशिबाचाच तर हेवा वाटतो सही मला. का असं का बघताय? तुम्हाला खूप कौतुक आहे ना माझं. हो, मग त्यात नवीन काय? नवीन तसं काही नाही, पण मला कधी कधी असं वाटतं की तुम्ही जरा जास्तच कौतुक करता माझं. हा म्हणजे आता बघा ना, ऑफिसमध्ये शमिका मॅमनी फक्त एवढंच म्हटलं की त्यांनी दिलेला टी शर्ट जरा जास्त लकी आहे. ते लगेच त्यांचं वाक्य खोडून काढलं तुम्ही. देवांश, प्रश्न फक्त नवीन टी शर्टचा नाहीये. तुम्ही कोणतंही काम करताना एवढे कष्ट घेता, मन लावून काम करता, मग त्याचं क्रेडिट नवीन टी शर्टला का द्यायचं किंवा एखाद्या टी शर्टला का द्यायचं? माझ्या नवऱ्याची हुशारी जर अशी कोणी डावलून लावणार असेल ना, तर ते मला अजिबात नाही आवडत. यार किती क्यूट आहात यार तुम्ही. तुम्ही फक्त माझ्यावरच्या प्रेमासाठी जेव्हा असा उगाच वाद करता ना, तेव्हा इतका लाड येतो ना तुमचा. सिरियसली आय जस्ट लव्ह. देवांश, काय ऑफिस मध्ये आहोत आपण, तर कळू द्या ना माझ्या ऑफिसवाल्यांना पण की माझं माझ्या बायकोवर किती प्रेम येते आणि मी किती रोमॅन्टिक येते. चला. का देवांश, त्या काकूबाईमध्ये एवढं काय आहे की तू तिच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार आहेस? शी डझंट डिझर्व यू. यार, एक पण फनी रील नाहीये. बोर होतंय, काय करू? ऑर्डर करते काहीतरी. आईस्क्रीम. रिया, रिया, काय टेलिफोनी आहे का आपली? टेलिफोनी? या तू एवढी शिकलीस, तुला टेलिफोनी नाही माहित? अगं म्हणजे तुझ्या मनाचं माझ्या मनाला कळतं अंजली, त्याला टेलिपॅथी म्हणतात. तेच तेच, त्या टेलिपॅथीमुळेच तू आईस्क्रीम आणलास ना? काय बोलतेस तू अंजली? कळलं मला, तुझी आणि तुझ्या बेबी भाच्याची ऑलरेडी फ्रेंडशिप झाली आहे, राईट? म्हणून तू त्याच्यासाठी हे आईस्क्रीम आणलंयस, करेक्ट? अंजली, हे आईस्क्रीम ना मी माझ्यासाठी आणलंय. रिया, मी आत्ता जस्ट ओंकारला फोन करून सांगणार होते की मला ना आईस्क्रीम खायची इच्छा होती, मोठा आईस्क्रीमचा टब पाठवून दे, पण तूच घेऊन आलीस. सो स्वीट ऑफ यू, थँक्यू. तुला पण मिनिट. अंजली, तू माझ्यापेक्षा मोठी आहेस ना, मग तू एवढी चाइल्डिश कशी वागतेस ग? मीन्स म्हणजे एखादी व्यक्ती जर का काही खात असेल तर त्याच्या हातून असं काढून घ्यायचं नाही, एवढे साधे मॅनर्स नाहीत तुला? असं का बोलतेस रिया? मला नकोच आहे तुझं आईस्क्रीम. तुझ्या बेबी भाच्याला हवंय म्हणून मागितलं मी. ठीक आहे, नको देऊस. ऑलरेडी मला असं खायचं असं क्रेविंग्स होत असतात प्रेगो असल्यामुळे. ठीक आहे अंजली, प्लीज ही सगळी नाटकं ना तुझ्या नवऱ्यासमोर जाऊन करा. तुला जो काही टब वगैरे मागवायचा आहे ना, तू त्याला जाऊन सांग आणि प्लीज मला माझा आईस्क्रीम एन्जॉय करू दे. नाही, करेक्ट आहे तुझं रिया. मलाच कळायला हवं होतं. या घरात सगळ्यात जास्त हे तूच करतेस ना मला. रिया, तू माझ्याशी नीट नको वागू, मी सहन करेन, पण ऍटलिस्ट ओंकारच्या बेबीसाठी तरी नीट वाग. आधीच मला या कंडिशन मध्ये कसं तरी होत असतं, त्यात तू काही बोललीस आणि बस अगं किती बोलशील. बंद कर ही नाटकं अंजली. हे घे, खा, पण गप्प बस. थँक्यू. सो स्वीट ऑफ यू.
व्हॉट द हेल सई? अंजली, दिवे लागणीची वेळ आहे, ही अशी भाषा करायची नाही. भाषा गेली खड्ड्यात. माझा आईस्क्रीम दे आधी. ए हॅलो हॅलो हॅलो, काय काय चाललंय? हा काही नाही दादा, वहिनीने अंजलीच्या हातून आईस्क्रीम काढून घेतलं ना म्हणून चिडली आहे ती. एवढं फनी काय आहे यात? माझ्या पोटात बेबी आहे, मी बेबी नाहीये. सो तुम्ही ना सगळे प्लीज प्लीज मला लहान मुलांसारखं ट्रीट करणं बंद करा. मग लहान मुलासारखं वागणं पण बंद कर. किती वेळा सांगितले जंक फूड खायचं नाहीये म्हणून? पण आईस्क्रीम कुठे जंक फूड आहे? आणि खाल्लं थोडंसं आईस्क्रीम तर काय प्रॉब्लेम आहे? आहे प्रॉब्लेम. बाहेर वातावरण बघते कसं झालंय, मध्येच पाऊस येतोय, मध्येच ऊन येतंय, आणि 2 जीवांची असल्यावर ना रोग प्रतिकार क्षमता कमी होत असते. अशा वेळेस हे असं जंक फूड खायचं नसतं. त्यामुळे तुला आणि तुझ्या होणाऱ्या बाळालाही त्रास होऊ शकतो. एवढं साधं कळत नाही का तुला? ते काही नाही, मी तुला आईस्क्रीम खाऊ देणार नाहीये म्हणजे नाहीये. बालिश आहे काही. आय मीन आईस्क्रीम नाही दिलं म्हणून भांडते लिटरली. बापरे, आणि ही आई होणार आहे म्हणे. डेंजर आहे. नाहीतर काय, नशीब आपण वेळेत पोहोचलो म्हणून. हो ना. 1 मिनिट, तुम्ही कुठे गेला होता? आणि हे काय आणलंय? अगं, उद्याची शॉपिंग केली आहे. सिरियसली भाऊ, दाखव ना काय काय आणलंय. हे गप कर, सरप्राईज शॉपिंग येते. आता काहीच बघायला मिळणार नाही. का असं का नाही बघायचं? आणि हे फक्त तू वहिनीसाठी आणलंयस? येस. माझ्यासाठी नाही आणलं काहीच. दादा, तू तुझ्या लहान बहिणीला विसरलास? मजा आहे बाबा सई वहिनीची, फक्त तिच्या एकटीसाठी शॉपिंग केलंय. ए रिया रिया, जळू नकोस तू माझ्या वाईफवर. काम डाऊन. आता रक्षाबंधन येणार आहे ना, तेव्हा आपण तुझ्याकरता पण करू शॉपिंग. डोंट वरी. पण हे शॉपिंग फक्त माझ्या सईंसाठी. 1 मिनिट दादा, रक्षाबंधनाला खूप वेळ. काहीतरी स्नेक पिक दे ना. नो वे. सई सई, मी काय म्हणतो, आपण या शॉपिंग बॅग ना आपल्या रूम मध्ये कुठेतरी लपवून ठेवू. विचार, भरोसा नाहीये मला. ठेवतो. त्याला जाऊ दे, पण तू मला दाखवशील ना काय काय आणलंय ते? अजिबात नाही. तुमच्या दोघांमध्ये ना मी पडणारच नाही. तुम्हाला काय गोंधळ घालायचा ना तो घाला. मला खूप कामं पडलीत, कामं करायचीत मला. हे घे तुझा आईस्क्रीम. मला कामं आहेत. बाय. वहिनी सांग तरी. गेली. बघतोयस ना बटरस्कॉच कसं वागतात माझ्याशी सगळे. दादा आणि वहिनीची पण आता एक टीम झाली आहे रे. आता माझ्या नशिबात फक्त तूच आहेस फ्रेंड म्हणून. तुलाच खाऊन टाकते. का केलं त्याने असं? तेही माझ्या समोर. हो, माहितीये त्याचं त्याच्या बायकोवर खूप प्रेम आहे, पण कधी कधी असं वाटतं ना, तो मुद्दाम मला छळण्यासाठी असा वागतो. हे घे गरम दूध. काय झालं बाळा, बरं वाटत नाहीये का? नाही, सगळं ठीक आहे. चेहरा असा उतरल्यासारखा का दिसतोय? नाही, तुला एक प्रश्न विचारू? हो, विचार ना. वटपौर्णिमेचं व्रत का करतात एक्झॅक्टली? काय? सांग ना, का करतात? तुला सत्यवान आणि सावित्रीची गोष्ट माहिती आहे? सत्यवान आणि सावित्री नवरा बायको होते. एकदा यमराज सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आला, तेव्हा सावित्रीने मोठ्या हुशारीनं आपल्या नवऱ्याचे प्राण यमराजाकडनं परत मिळवले. त्या दिवसापासून वटपौर्णिमा साजरी करतात. आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं,
आणि 7ही जन्म आपल्याला हाच पती मिळावा म्हणून बायका हे व्रत करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. स्त्रियांच्या पातिव्रत्याचा सण आहे. पण तू हे सगळं का विचारतेस? मी ते ऑफिस मधल्या 1-2 बायकांनी उद्या सुट्टी टाकली आहे म्हणून विचारलं. आता प्लीज त्या बायका कोण आहेत, त्यांचे नवरे कोण आहेत, ते काय करतात हे प्रश्न प्लीज विचारू नकोस. मला ज्या प्रश्नांची उत्तरं हवी होती त्याची उत्तरं मिळाली. सो तू प्लीज जा. पण दूध पिऊन घे हा. फक्त सई सारखी बेसिक हाऊसवाईफ हे वटपौर्णिमेचं व्रत करू शकते असं नाही. मी सुद्धा डिझर्विंग आहे. मी सुद्धा हा व्रत करू शकते आणि मी करणार. हो आई, धागा पण घेतलाय, कालच सगळी खरेदी केली. पण आई खरं सांगू का, तुम्ही असायला हवे होतात. हो पण तुमच्यासारखं नाही जमणार आहे मला. अंजली हो 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 तिलाही सांगितलंय. हे बघा नाव घेतलं आणि हजर. बरं आई चला मी ठेवते फोन, आपण रात्री बोलूयात. ठीक आहे, काळजी घ्या. बाय. अंजली ऐक ना, ते पूजा अँड ऑल आपण घरच्या घरी नाही करू शकत का? तिकडे जाऊन ते बनियान ट्रीला मेरी गो राऊंड खेळणार मला मेजर बोर होईल ग. अंजली वडाच्या झाडाला बनियान ट्री नाही बॅनियन ट्री म्हणतात. तुला माहितीये ना, तू जा आणि तू कर पूजा प्लीज. अगं असं काय करतेस? तुझी पहिली वटपौर्णिमा आहे आणि हे व्रत ना आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी केलं जातं. शिवाय तिथे सगळ्या बायका जमलेल्या असतात, ते पूजा करतात, ओटी भरतात, सगळ्यांशी ओळखी होतील तुझ्या. आणि शिवाय सगळ्यांना कळेल ना की तुझ्या हागीरदारांची धाकटी सून आहे. अगं पण तेवढ्यासाठी मी अंजली बस वाद नकोय मला. एकदा ठरलंय ना की तू येणार आहेस म्हणजे येणार आहेस. तू उपवास नाही करत आहे, तू प्रेग्नेंट आहेस त्यामुळे ठीक आहे. पण पूजेसाठी तुला माझ्याबरोबर यावं लागेल. ओके फाईन. चल आता निघायचं ना. चल काय हे ताट कोण घेणार? तुला अति करते आता. साडी ताट कसं. अरे तुम्ही निघालात? चला 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 मी रेडी आहे. चला. हा चला चला हट घे. तुम्ही कुठे निघालात? कुठे म्हणजे हो तुमच्या बरोबर वडाला फेऱ्या मारायला. चला. देवांश ही पूजा बायकांनी करायची असते. अरे एक काय पद्धत. आता तुम्ही जर माझ्यासाठी पूजा करताय तर मी पण तुमच्यासाठी पूजा करू शकतो ना. आणि मी फक्त पूजा करणार नाहीये, मी उपवास पण ठेवणार आहे तुमच्यासाठी. काय? येस. देवांश पण याची काय गरज आहे? काय गरज आहे? अहो सई, कारण मला पण पुढच्या 7 जन्मी हीच बायको हवी आहे म्हणून. म्हणजे तुम्ही उपवास करून काहीच न खाता पिता ऑफिसला जाणार आहात? नाही मी ऑफिसला जाणारच नाहीये. आज मी सुट्टी टाकली आहे. आय मीन सकाळी सकाळी शमिकाला मेसेज केलंय मी की आज मी ऑफिसला येऊ शकणार नाहीये कारण मी माझ्या बायकोसाठी व्रत ठेवलंय. पण तुमचं कामाचं काय? कामाचं काय, काम वगैरे काही आणणार नाहीये सई. आता त्या दिवशी रात्रभर थांबून ऑफिसमध्ये काम केलं ना मी. मग आता काय, आता सगळं सॉर्टेड आहे. चला तुम्ही फक्त. तुम्ही ना ऐकणार नाही आहात. नाही. चला चला. एक मिनिट मी पण येते तुमच्या सोबत. चला. काय आता तू पण? काय चाललंय तुमच्या दोघांचं? एक मिनिट. हे व्रत करतायत ठीक आहे, तुझं काय? तू कोणासाठी व्रत करतेस? हा मी कशाला व्रत करू? माझा काही उपास वगैरे नाहीये. पण तुम्ही केलायत ना, आणि माझे दादा वहिनी एवढे छान रेडी झालेत, तर कोणीतरी तुमचा फोटो व्हिडिओज काढायला पाहिजे की नाही? मी तुमचं छान रील शूट करणार आहे आणि व्हायरल करणार आहे तुम्हाला. व्हायरल? हे बोल बच्चन, खरंच जमणार आहे का तुला? हे डोंट अंडर एस्टिमेट माय टॅलेंट. ओके. हा टॅलेंट. वहिनी सांगा तुझ्या नवऱ्याला. अरे अरे बास झालं आता. तुम्हाला काय भांडण करायचं असेल ना ते गाडीत बसून करा प्लीज. आता उशीर होतोय, आपण निघूयात का? चला चला तुम्ही दोघं टाइमपास. चला चला मॅडम चला निघालो आता आपण. हो जायचंय. चला चल चल. ग पायाचे तुकडे पडले उभं राहून राहून. ते हे खाली पण ठेवता येत नाही तर बघ.
कधी येतात काय नाही. चला आले. अंजली येते ना, तिची वाट बघते. जागीरदार येतात ना सगळे, माझी लेक. जागीरदार वा, तुळपुडे वा. अंजली हळू 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 वा 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 वा. कशी दिसते मी? एकदम छान. थँक्यू. कधीची वाट बघत होते का अंजली? किती उशीर केलात तुम्ही? मामी येणार आहे हे माहिती नव्हतं मला. अहो म्हणजे काय देवांशरा, अहो माझ्या लेकीची पहिली वटपौर्णिमा आहे, मग येणार नाही मी? बघा कशी दिसते माझी लेक. दागिन्यांपेक्षाही चमचम करते की नाही? तू पण ना, काजळ लाव, काजळ लाव. विसरलेच. वहिनी, तू पण काय गोड दिसतेस आज. हो की नाही दादा? हो. ग्लो आला एकदम चेहऱ्यावर. मी काय म्हणते, फोटो तर झालाच पाहिजे ह्या आउटफिट मध्ये. दादा ये ना तू तिच्या बाजूला, मी फोटो काढते दोघांचा. हा घे घे, काढ काढ काढ. स्माइल करा. मस्त, किती गोड दिसताय दोघं. थँक्यू. Oh my God. हाय एव्हरीवन. हाय. अरे देवांश, सई, तुम्ही इथेच भेटलात? सो नाईस. हाय शमिका मॅम, तुम्ही इकडे कशा? हो वडाची पूजा करायला आले. दादा यांचं तर लग्न झालं नाहीये ना? हो रिया, माझं लग्न नाही झालंय. आय एम सॉरी, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं. ओके. ऍक्च्युली माझी माई म्हणते आजची पूजा ही नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करतात. माझं लग्न झालं नसलं म्हणून काय झालं? माझ्या मनात तर कोणीतरी आहे ना.